वेलकम टू सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण आता युनिट नंबर 4 चालू करणार आहे. तुम्ही जर सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ पाहिला असेल, सगळ्यात पहिला, त्याच्यामध्ये मी युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला असं कळालं होतं की आपल्याला फोर्स इन अ कोप्लेनर सिस्टम याला साधारण 4 ते 5 मार्क होते. दुसरं युनिट होतं इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज, याला साधारण 3 ते 4 मार्क होते. आणि तिसरं युनिट होतं फ्रिक्शन, त्याला किती मार्क होते? 2 किंवा 3 मार्क. पण जे सगळ्यात महत्त्वाचं युनिट होतं ते कोणतं होतं? चौथं युनिट आपलं. त्या चौथ्या युनिटला साधारण 6 ते 7 मार्क. विचार करा, 15 पैकी 6 ते 7 मार्क या चौथ्या युनिटला MPSC मध्ये विचारतात. याचं नाव आहे कायनेमॅटिक्स. ठीक आहे, डायनामिक्सचा पार्ट आहे. सर कायनेमॅटिक्स काय, डायनामिक्स काय, सगळं आपण एकदम डिटेल बघणार आहे. काहीच काळजी करायची गरज नाही. आजपर्यंत जसं आपण आरामात सिस्टमॅटिक, वेळ लागतोय आपल्याला तरी आपण सिस्टमॅटिक करतोय. हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही लेटेस्ट न्यूज तर ऐकलीच असेल. MPSCच्या सगळ्या एक्झाम सध्या पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. आता आपलं जे शेड्यूल आपण सगळ्यात पहिले स्टार्टिंगच्या लेक्चरला सांगितलं होतं ना, MPSC मेन्स, MPSC प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी फॉर 2020, त्याच्यामध्ये मी आपली एक्झाम 1 नोव्हेंबरला कन्सिडर करून सांगितलं होतं, बरोबर. आता ती ऑब्विसली पुढे गेली, एक साधारण 1-2 महिने तर जाणार. त्याच्यामुळे आपल्याला बिनधास्त एकदम थंड स्टडी करत राहायचं आहे, आरामात करायचं आहे. वेळ लागला तरी चालेल, कारण वेळच वेळ आहे. आणि दुसरी गोष्ट, कधी कधी काय होतं, मला कॉलेजमध्ये जावं लागतं, तर मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला असा वेळच मिळत नाही कधी कधी. जसं आता काल गेलो होतो, तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं तुम्ही, की आपले जे सगळे व्हिडिओ झालेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही कळालं नसेल तर एकदा व्हिडिओ नीट रेफर करायचा. ठीक आहे, आणि आपले कन्सेप्ट मागचे जेवढे क्लिअर असतील तितकं समोर फायदा होईल. ते तुम्हाला आजच कळेल. व्हिडिओ नंबर 1 मध्ये जे मी बेसिक टर्मिनॉलॉजी शिकवली होती का तुम्हाला, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या युनिटमध्ये लागणार आहेत. काळजी करू नका, मी जेवढं घेता येईल तेवढं मी जिथे जिथे कन्सेप्ट जे लागतील ते घेतोच आहे. फक्त जर तुम्हाला अगोदरचा कोणता लॅग म्हणजे व्हिडिओ बघायचे राहिले असतील तर अगोदरचे व्हिडिओ पहिले बघा. कारण तुम्ही एकदम येताल या व्हिडिओवर तर मधली जी लिंक असते ना ती कळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे पहिलेचा लॅग भरून काढा, मग या व्हिडिओवर या. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू. युनिट नंबर 4, त्याचं नाव आहे कायनेमॅटिक्स. ठीक आहे, काय नाव म्हणलं मी? कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स हे या युनिटचं नाव आहे. ठीक आहे, बघा आता मजा बर का. सगळ्यात पहिल्यांदा लेक्चरच्या स्टार्टिंगला मी सांगितलं होतं मेकॅनिक्स इज डिवायडेड इन 2 कॅटेगरी. मेकॅनिक्स हा सब्जेक्ट जो डिवाइड होतो ना तो 2 कॅटेगरीत होतो. एक होतो स्टॅटिक मध्ये आणि एक होतो डायनामिक्स मध्ये. ठीक आहे, स्टॅटिक म्हणजे द बॉडी ऑर पार्टिकल विच इज ॲट रेस्ट कंडिशन. पार्टिकल, बॉडी हे शांत असतं, एका जागी असतं, इक्विलिब्रियम मध्ये असतं. ते काय झालं, स्टॅटिक पार्ट झालं. आता हा स्टॅटिक पार्ट जो आपल्याला MPSC ला लागतो तो आपण कव्हर केला, पूर्ण कव्हर केला, 100% कव्हर केला. आता येऊयात आपल्याला जो MPSC ला डायनामिक्सचा पार्ट लागतो. व्हॉट इज डायनामिक्स? डायनामिक्स इज when the body or a particle is in a motion. जेव्हा बॉडी किंवा पार्टिकल हे मोशन मध्ये असेल, ते गतीमध्ये असेल, तो पार्ट येतो डायनामिक्स मध्ये. ठीक आहे, हा डायनामिक्सचा पार्ट आहे. आता या डायनामिक्स मध्ये पण 2 प्रकारचे हे असतात, पुन्हा ब्रांच. एक असतं कायनेटिक एक असतं आणि एक असतं कायनेमॅटिक्स. कायनेटिक्स एक असतं आणि एक कायनेमॅटिक्स एक असतं. ठीक आहे, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स मध्ये डिफरन्स कशाचा आहे सांगा बरं. तुम्हाला आता ट्रिक सांगतो मी. कशाचा डिफरन्स आहे?
कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मध्ये डिफरन्स कशाचा आहे? एम चा डिफरन्स आहे ना, या एम चा डिफरन्स. याच्यावरून आपल्याला याची डेफिनेशन लक्षात ठेवता येईल. याची डेफिनेशन म्हणण्यापेक्षा याचं मीनिंग लक्षात ठेवता येईल. कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मध्ये एम चा डिफरन्स आहे. ठीक आहे, तर या एम ला मी काय म्हणू शकतो? एम ला मी मास म्हणू, आपल्या लक्षात ठेवायसाठी फक्त मास म्हणू. ठीक आहे ना. ज्या नावामध्ये एम आहे तिथे ते कन्सिडर होत नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? ज्या नावामध्ये एम आहे तिथे ते कन्सिडर होत नाही. म्हणजे काय? चला, जास्त तुम्हाला मी एकदम काय म्हणतात सिच्युएशन मध्ये फार अवघड कंडिशन मध्ये टाकत नाही, तुम्हाला सरळ उत्तर सांगतो. कायनेमॅटिक्स मध्ये काय होतं? मास ऑफ द बॉडी or forces to cause a motion हे कन्सिडर होतं. आणि याच्यामध्ये मास और फोर्स causing the motion हे कन्सिडर होत नाही. म्हणजे काय? म्हणजे एक फुटबॉल आहे, त्या फुटबॉलला मी लाथ मारली. ठीक आहे, एक फुटबॉल आहे, त्या फुटबॉलला मी लाथ मारली. त्या फुटबॉलला लाथ मारल्यानंतर त्याची असणारी नवीन पोझिशन, त्याची असणारी नवीन वेलॉसिटी, त्याचं असणारं ॲक्सलरेशन, हे गोष्टी जर तुम्ही बघत असताल, काय काय म्हणलं मी? नवीन पोझिशन, लाथ मारल्यावर समोर जाईल, मागे येईल, काहीतरी तर होईल. तर ह्याची नवीन पोझिशन, याची नवीन वेलॉसिटी, याचं नवीन ॲक्सलरेशन, हे 3 पॅरामीटर तुम्ही जर बघत असताल, दॅट कम्स अंडर द कायनेमॅटिक्स. म्हणजे मी इथे कुठेतरी तुम्हाला हा शब्द वापरला का, हे वाक्य वापरलं का, की मी या फुटबॉलला 50 न्यूटनच्या फोर्सनी लाथ मारली, असा कुठे शब्द वापरला नाही. मी लाथ मारली, लाथ मारल्याने तो फुटबॉल पुढे गेला, त्याची पोझिशन, त्याची वेलॉसिटी, त्याचं ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट कुठे होतं? ते होतं कायनेमॅटिक्स मध्ये. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे कुठे फोर्स कन्सिडर येईल, जिथे कुठे किती फोर्सनी लाथ मारली, हे तुम्हाला कन्सिडरेशन येईल, हा तुम्हाला पॉइंट ऑफ इम्पॉर्टन्स येईल, हा तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट येईल, तर तुम्ही जाणार कायनेटिक्स मध्ये. एकदा सिंपल शब्दात सांगू, जिथे कुठे पार्टिकलला लागलेला फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतात, तिथे असतं कायनेटिक्स. काय असतं? कायनेटिक्स. बरोबर. आणि जिथे कुठे पार्टिकलला लागलेला फोर्स न कन्सिडर करता त्याचं पोझिशन, त्याची वेलॉसिटी, त्याचं ॲक्सलरेशन, या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट जर करायच्या सांगितल्या, तर ते झालं कायनेमॅटिक्स. ठीक आहे. या दोघांमध्ये मी जसं सांगितलं, फक्त फरक आहे एम चा. जिथे एम आहे तिथे एम कन्सिडर नाही करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड शॉर्ट ट्रिक. काय म्हणलं मी? जिथे एम आहे तिथे एमच आपण कन्सिडर करत नाही. जिथे एम आहे तिथे आपण मास कन्सिडर करत नाही. जिथे एम आहे तिथे मास किंवा फोर्स आपण कन्सिडर करत नाही. त्याला म्हणायचं कायनेमॅटिक्स. तुम्हाला रात्री झोपेतनं जरी उठून विचारलं व्हॉट इज कायनेटिक्स अँड व्हॉट इज कायनेमॅटिक्स, सिम्पल आहे. ज्याच्यात एम आहे त्याला कन्सिडर करत नाही आपण, ते झालं कायनेमॅटिक्स. ज्याच्यात एम नाही तिथं एम कन्सिडर करतो. बरोबर ना. ज्याच्याजवळ जे नसतं ते त्याला पाहिजे असतं. कायनेटिक्स कडे एम नाही तर त्याला मास म्हणजे फोर्स कॉझिंग द मोशन पाहिजे. याच्याकडे एम आहे तर त्याला ते नकोसं झालंय, त्याला तो इम्पॉर्टन्सच देत नाहीये. ठीक आहे. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड शॉर्ट ट्रिक. ठीक आहे. दिस इज द बेसिक कोणती पण बुक तुम्ही ओपन करून पाहिली, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर तुम्हाला डिफरन्स दिसेल तो आहे कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्सचा, जो की मी तुम्हाला सांगितलं. कळालं? आपण काय बघितलं? डायनामिक्सच्या 2 ब्रांचेस पडतात, एक कायनेटिक्स आणि एक कायनेमॅटिक्स. कायनेटिक्स विच कन्सिडर द फोर्सेस कॉझिंग द मोशन, and if we are not considering the forces causing motion, then it is the kinematics. Okay, चला, हे कळालं.
आता ऍक्च्युअल आपण कायनेमॅटिक्सला स्टार्ट करू. आपल्याला ना एक्झाम मध्ये कायनेमॅटिक्स आहे, कायनेटिक्स नाही. लहानपणी एक कायनेटिक्स नावाची एक गाडी, टू व्हीलर, तुम्ही नाव ऐकलं? कायनेटिक्स स्कूटी होती बघा एक. मी कायनेटिक्स कधी पण नाव वापरतो ना, मला ते स्कूटीचीच आठवण येते. कारण मी लक्षात कसं ठेवतो, स्कूटी कशी असते, स्कूटीला काहीतरी फोर्स लागतो, काहीतरी ड्रॅग फोर्स लागतो, म्हणून ती पुढे जाते. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स लक्षात घेतोय आपण, बरोबर ना? म्हणून त्याला आपण कायनेटिक्स म्हणायचो, असं मी डोक्यामध्ये ठेवलं होतं. पण मी त्याच्याहून सोपी ट्रिक तुम्हाला सांगितली. चल, कायनेमॅटिक्सला आपण स्टार्ट करतोय. कायनेमॅटिक्स कशाला स्टार्ट करतोय? कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्सला स्टार्ट करताना एक बेसिक क्वेश्चन आहे, आणि हा क्वेश्चन मला इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता, आणि दुर्दैवाने तो मला आला नाही. कारण मेकॅनिक्स तर आपण कधी काही करत नाही, बरोबर ना? आणि केलं असलं तरी हे खूप बेसिक आहे. याच्यानंतर आपण सॉम शिकतो, याच्यानंतर टॉस शिकतो, डिझाईन शिकतो, आपण प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट शिकतो. तर या सगळ्यांमध्ये इतकं बेसिक विचारणं मला अपेक्षितच नव्हतं त्याच्यामुळं. आणि आपण कसं आहे, एकदा परीक्षेपुरतं करतो आणि विसरून जातो, अशी आपल्याला बीटेकला सवय असते. त्याच्यामुळे ना इतकं बेसिकवर कोणी लक्ष नाही देत. पण मी त्याच्यातनं एक धडा शिकला. आज जरी मला कोणी रात्री उठून जर कोणी म्हणलं सांगा लॉज ऑफ मोशन, तर मी त्याला सांगू शकतो. कारण माझ्या डोक्यामध्ये त्या इन्सिडेंटमुळे ना मी फिक्स ठेवलंय की ह्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या. बघू आपण. आता मी तुम्हाला शिकवणार आहे लॉज ऑफ मोशन. मोशनचे लॉ अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. काय म्हणलं मी? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असेल तर त्याचे 3 लॉ आपण आज इथे बघणार. 3 लॉ म्हणण्यापेक्षा 3 फॉर्म्युले बघणार. ठीक आहे? 3 फॉर्म्युले काय आहेत, कसे आहेत, ते मी तुम्हाला थोडं डीप मध्ये सांगतो. ठीक आहे? बघूयात आपण. समोर काय लिहिलंय? कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मध्ये सगळ्यात आपला पहिला पॉइंट आहे मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. पहिला पॉइंट काय? मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ठीक आहे? कायनेमॅटिक्सला मार्क किती सांगितले मी? 6 मार्क. बरं का? डोक्यात फिक्स मध्ये ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एकदम डीप मध्ये याची स्टडी घेणार आहे. कायनेमॅटिक्स तुम्ही माझ्यासारखं जनरली कुणाकडे शिकवलेलं बघणार नाही, कारण मी याला एफर्ट्स दिलेत. म्हणजे मी काय फार भारी काम केलं असं नाही. मी याला जेवढा टाइम लागतो त्याच्यापेक्षा खूप जास्त टाइम दिलेला आहे, आणि तो तुम्हाला मी देतोय की तुमचं पण याच्यामध्ये लवकर स्टडी व्हावा. ठीक आहे? कायनेमॅटिक्स स्टार्ट केलं आपण. याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला पॉइंट काय घेतोय? याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट आहे मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन आपण पहिल्या लेक्चरला बेसिक टर्मिनॉलॉजी मध्ये पाहिलं होतं, बरोबर? आठवतं ना? काय असतं एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? गाडी बंद आहे तुमची, घरी लावली आहे, पार्क केली आहे, गाडी तुम्ही चालू केली किक मारून, 4 व्हीलर असेल तर ती स्विच करून चालू केली. आता ही गाडी इनिशियल स्टेजला काय असणार आहे? 0 वेलॉसिटीला असणार आहे, आणि ती हळूहळू हळू त्याची वेलॉसिटी वाढवत जाणार आहे. हायाबुसाला बघतो ना आपण, 0 to 100 किलोमीटर पर सेकंद ही काहीतरी एक 7 ते 8 सेकंदामध्ये रीच होते. म्हणजे 0 असताना ते 100च्या स्पीड पर्यंत अचीव करायला तिला 7 ते 8 सेकंद लागतात. तर म्हणायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, जी गाडी अगोदर 0ला होती तिला 100 किलोमीटर पर आवर या स्पीडला रीच व्हायला काहीतरी हळूहळू हळू आपण वेलॉसिटी वाढवतो. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अ ऍक्सेलरेशन. तुम्ही धडालकन एकदम वेलॉसिटी वाढवली, त्याचा अर्थ काय झालं? ऍक्सेलरेशन जोरात वाढवलं. तुम्ही धडालकन एकदम ब्रेक दाबला तोंडावर पडायसारखा, त्याचा अर्थ काय झालं? एकदम जोरात तुम्ही ऍक्सेलरेशन कमी केलं. त्याला आपण निगेटिव्ह ऍक्सेलरेशन और रिटार्डेशन पण म्हणतो. ठीक आहे? तर इथे आपल्याला ऍक्सेलरेशनचा कन्सेप्ट आला. म्हणजे मी काय म्हणलं इथं, मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आपण बघणार आहे. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय असतं? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं?
म्हणजे असं असतं, जर अं, बघा आता तुम्हाला सांगतो मी इनिशियल स्टेजला मी तुम्हाला खूप डीप मध्ये सांगतोय बरं का हे, कारण मला माहिती या कायनेमॅटिक्सची डेप्थ भरपूर आहे, याच्यावर क्वेश्चन फार येतात. हे तुम्ही चॅप्टर एकदम नीट स्टडी करा. ठीक आहे. इनिशियल स्टेजला तुमची गाडी होती 0 वर, फायनल स्टेजला एक्झाम्पल म्हणून आपण गेली गाडी 100 वर. मध्ये एका सेकंदाला मी चेक केलं तर त्यावेळेस माझी स्पीड होती 20, दुसऱ्या सेकंदाला चेक केलं त्यावेळेस 40, तिसऱ्याला केलं 60, चौथ्याला केलं 80, 2, 3, 4 आणि 5 सेकंदात माझ्या गाडीची स्पीड झाली 100. ओके ना. तर याच्यातनं मला काय कळालं, याच्यातनं मला असं कळालं की जेव्हा मी एका सेकंदाचा स्पॅन बघितला तर माझी स्पीड वाढली 20 नी, दुसऱ्या सेकंदाचा स्पॅन बघितला तर माझी स्पीड वाढली 20 नी, तिसऱ्याचा 20 नी, चौथ्याचा 20 नी आणि पाचव्याचा 20 नी. जर तुमचं ऍक्सलरेशन हे एका कॉन्स्टंट स्पीडनी जर वाढत असेल, एका कॉन्स्टंट रेंजनी जर वाढत असेल, इथं कितीनी वाढतंय, दर सेकंदाला 20 नी वाढतंय ना, तर या वाढणाऱ्या युनिफॉर्म ऍक्सलरेशनला आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणतो. हे असा शब्द वाचून ना आपल्याला फार भीती वाटते, हे युनिफॉर्म ऍक्सलरेशन काय असेल बाबा. युनिफॉर्म ऍक्सलरेशन काय नाही, तुमचं ऍक्सलरेशन एका कॉन्स्टंट रेटनी वाढतंय. इथे काय दिसतंय, एका सेकंदात 20, दुसऱ्या सेकंदात 20, तिसऱ्या 20, चौथ्या 20, पाचव्या 20. दिस इज नथिंग बट द कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. काही काही लोकांचा गैरसमज असा असतो की एक गाडी तुम्ही चालवताय आणि ती गाडीची कॉन्स्टंट स्पीड ठेवली 60 ते 60 वरच तर युनिफॉर्म ऍक्सलरेशन असतं. असं नाही. तुमचं ऍक्सलरेशन इन्क्रीज जरी युनिफॉर्म झालं, म्हणजे 20-20च्या स्पीडनीच कॉन्स्टंट युनिफॉर्मली वाढत असेल तर ते युनिफॉर्मच ऍक्सलरेशन झालं. गाडी जर तुमची एकाच स्पीडनी 60च्या स्पीडनी चालली असेल तर ते पण युनिफॉर्मच ऍक्सलरेशन झालं. का? कारण त्याच्यातला इन्क्रीज ऑफ ऍक्सलरेशन हे काय असतं, 0 असतं. मग 0 0 0 0 सगळीकडे आले की ते पण युनिफॉर्मच ऍक्सलरेशन झालं. 2 केस सांगितल्या. गाडी जर कॉन्स्टंट स्पीडनी चालत असेल युनिफॉर्म ऍक्सलरेशन, गाडी जर 0 to 100 किंवा 0 to 150 किंवा 0 to 400 जे काय तुम्हाला अज्युम करायचंय ते जर युनिफॉर्मली अचीव करत असेल, दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड इन द युनिफॉर्म ऍक्सलरेशन. युनिफॉर्म ऍक्सलरेशन कळालं. आता या युनिफॉर्म ऍक्सलरेशन वर ना नेहमी क्वेश्चन येतात. त्याच्यासाठी ना 3 फॉर्म्युले आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. 3 फॉर्म्युले आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. बघा, हा पॉइंट आहे O आणि या O पॉइंट वर पिंट्या आहे आपला. पिंट्या कोण आहे? पिंट्या. या पिंट्याला गाडी मोटरसायकल घेऊन जायचे. O नंतर काय असतं, JKLMNOP. या P पॉइंट वर या पिंट्याला जायचे. ठीक आहे, पिंट्याला P पॉइंट वर जायचे. तर पिंट्या काय करतो, गाडीला किक मारतो टू व्हीलरला आणि या P पॉइंट वर असं गाडीने जातो. ठीक आहे. आता या पिंट्याला या P पॉइंट वर जायला टाइम लागतो T सेकंड. ठीक आहे, T सेकंड टाइम लागतो. या पिंट्याची वेलोसिटी असते V, दॅट इज इन मीटर पर सेकंड मध्ये. तर या पिंट्याला या पॉइंटहून या पॉइंटवर जायला जे ऍक्सलरेशन लागतं ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, A मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय काय बघितलं आपण, पिंट्याला इथून या P पॉइंटला जायला टाइम T लागतो. पिंट्याची वेलोसिटी आहे V मीटर पर सेकंड. पिंट्याचं ऍक्सलरेशन आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. सपोज हे जे डिस्टन्स आहे याला मी म्हणतो S. काय म्हणतो, हे जे डिस्टन्स आहे मी त्याला म्हणतो S. इनिशियल वेलोसिटी जी आहे, इनिशियल वेलोसिटी U, त्याला मी काय म्हणतो, इनिशियल वेलोसिटी, मी त्याला म्हणतो U. V इज द फायनल वेलोसिटी. V इज द फायनल वेलोसिटी. ठीक आहे. हे पॅरामीटर कशासाठी लिहिले, आता मी ह्यांचा वापर करणार आहे. U इनिशियल वेलोसिटी, T टाइम इन सेकंड, V इज द वेलोसिटी इन मीटर पर सेकंड, A इज द ऍक्सलरेशन, V इज द फायनल वेलोसिटी. सगळ्यात पहिले मला सांगा, गाडी ज्यावेळेस 0 वर असेल, गाडी आता या बाबाने या पिंट्यानी
इथून या स्टेजला जायला पहिले याची गाडी काय असणार आहे, 0 कंडिशनवर असणार आहे. म्हणजे याची इनिशियल वेलोसिटी काय झाली बरं, 0 झाली ना, बरोबर ना. मग काय केलं त्यांनी, गाडी चालू केली, गाडी हळूहळू हळू त्याचं ऍक्सलरेशन वाढवलं. ऍक्सलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम, म्हणजे हे काय झालं, वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी झाली. रेट ऑफ इन्क्रीज ऑफ फायनल वेलॉसिटी. काय बोललो मी, हे डोक्यावरून गेलं असेल, जाऊ द्या ना डोक्यावरून, मी आहे ना परत सांगायला. ह्या पिंट्याला इथून इथं जायचं होतं, तर त्यांनी गाडीला किक मारली. गाडीची इनिशियल वेलॉसिटी होती u, ठीक आहे. गाडीची फायनल वेलॉसिटी होती v, ठीक आहे. पण गाडीची फायनल वेलॉसिटी मला ना एक एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. गाडीची फायनल वेलॉसिटी तुम्हाला काय वाटते सांगा बरं, काय असेल गाडीची फायनल वेलॉसिटी? गाडीची फायनल वेलॉसिटी असेल इनिशियल वेलॉसिटी जी काय असेल ती, प्लस रेट ऑफ इन्क्रीज इन वेलॉसिटी, बरोबर ना. अगोदर गाडी शांततेत एका जागी उभी होती, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी जी काय होती ती, प्लस त्याचं ऍक्सलरेशन हे किती वाढलंय विदिन टाइम स्पॅन, एका टाइम स्पॅन मध्ये त्याचं ऍक्सलरेशन कितीने वाढलंय, या दोघांचं जर ऍडिशन केलं तर ती मिळाली फायनल वेलॉसिटी. म्हणजे मी काय म्हणतोय बघा, हे बघा, फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू, फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू u प्लस at. मीनिंग काय, फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस रेट ऑफ इन्क्रीमेंट ऑफ वेलॉसिटी. काय म्हणलं मी, प्लस रेट ऑफ इन्क्रीमेंट ऑफ वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी प्लस या इनिशियल नंतर तुमची वेलॉसिटी कशी वाढली, एकदमच 100 वर गेली का हळूहळू वाढत गेली, त्याला म्हणायचं एटी, ठीक आहे. आणि या दोघांचं जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला काय भेटणार, तुम्हाला मिळणार फायनल वेलॉसिटी. सो याच्याहून मला एक इक्वेशन मिळालं, हे कॉमन सेन्सचं इक्वेशन आहे बरं का. याच्याहून मला इक्वेशन काय मिळालं, याच्याहून मला इक्वेशन एक कन्फर्म मिळालं, कन्फर्म इक्वेशन असं मिळालं मला. ते इक्वेशन मला काय सांगतं की v इज इक्वल टू u प्लस at. डोसक्यामध्ये ठेवा, हे एक्झाम मध्ये विचारतात. याला मी कॉमन सेन्सनी समजून सांगायचा भरपूर प्रयत्न केला. गेलं का तुमच्या खोपडीमध्ये, गेलं का? गेला असेल तर बघा, नाही गेला असेल तर एकदा तुम्हाला सांगतो, नाही कळालं तर मग रट्टा. काय म्हणलं मी असं म्हणलं की फायनल वेलॉसिटी हे कॉम्बिनेशन कशाचं असतं रे, इनिशियल वेलॉसिटी आणि इनिशियल नंतर तुम्ही कशा स्पीडनी वाढवता वेलॉसिटी, यांचं कॉम्बिनेशन असतं. मग यांचं ऍडिशनच होणार ना. इनिशियली सपोज 10 असेल, मग तुम्ही भरकन गाडी वाढवली तर जी काय झाली 40 ची स्पीड, दोघांचं ऍडिशन म्हणजे काय झाली फायनल वेलॉसिटी. आता एक या कंडिशन मध्ये आपली गाडी 0 वर आहे, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी मी u लिहिली, प्लस रेट ऑफ इन्क्रीजिंग वेलॉसिटी दॅट इज 80. सो आपली फायनल वेलॉसिटी काय झाली, v इज इक्वल टू u प्लस at. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट, ठीक आहे. डोक्यामध्ये ठेवा, हे इक्वेशन महत्वाचं आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, चला आता मी हे पॅरामीटर्स खोडून टाकतो. काय इक्वेशन होतं आपलं, v इज इक्वल टू u प्लस at. आता ठीक आहे, v इज इक्वल टू u प्लस at मध्ये मी काय करणार, मी असं करणार. आता या v इज इक्वल टू u प्लस at च्या पुढे मी बघणार वेलॉसिटीचं ऍव्हरेज काय असतं रे. आपल्याला
एकाची ॲव्हरेज काढायची वेलोसिटीची. वेलोसिटीचा ॲव्हरेज काढणार, ॲव्हरेज वेलोसिटी मी म्हणतो त्याला, ॲव्हरेज वेलोसिटी. तर ह्या ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय असतं? इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी डिवायडेड बाय 2. कोणत्याही गोष्टीचा ॲव्हरेज काढायचा असेल तर अगोदरचा पॉईंट नंतरचा पॉईंट डिवायडेड बाय 2 असतं. इथे तेच केलंय, इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी डिवायडेड बाय 2 केलंय. ठीक आहे. चला आता मी काय करणार, आता मी असं करणार, मी काय करू बरं, u इज इक्वल टू, आता ही ॲव्हरेज वेलोसिटी आहे. या ॲव्हरेज वेलोसिटीला मी जर टाइमनी मल्टिप्लाय केलं, इमॅजिन करा, तुम्हाला थोडं इमॅजिन करवतो. तुमच्या गाडीची स्पीड 50 आहे, ॲव्हरेज स्पीड 50 आहे, मल्टिप्लाइड बाय टाइम. मी 50च्या स्पीडनी 3 तासात पोहोचलो, याच्यावरून तुम्हाला काय निघेल? 50 किलोमीटरच्या स्पीडनी, वेलॉसिटीनी मी 3 तासात घरी पोहोचलो, याच्यावरनं ऑब्विसली तुम्हाला डिस्टन्स भेटेल काहीतरी. सपोज आता एक्झाम्पल म्हणून सांगतो, तुम्ही मी देतो माझं एक्झाम्पल. मला इथून पुण्यावरनं औरंगाबादला जायचं, जाऊ ना? हां, तर मला जायचंय पुण्यावरनं औरंगाबादला. मी गाडीची स्पीड कॉन्स्टंट ठेवली 60 किलोमीटर पर आवर आणि मला जायला लागले सपोज 5 तास. स्पीड आहे माझी 60 किलोमीटर पर आवर आणि मला जायला लागले 5 तास. याचा मिनिंग काय झाला? 60 किलोमीटर मी एका तासाला गाडी पळवतो, एका तासाला 60 किलोमीटर पळवतो. गुणिले जर मी 5 तास केले तर त्याच्यावर मला काय मिळालं? डिस्टन्स मिळालं ना. किती? 60 गुणिले 5, 300 किलोमीटर मी गाडी पळवली 5 तासामध्ये, असाच अर्थ निघाला ना. म्हणजे मिळतं काय मला? वेलॉसिटी गुणिले टाइम जर मी केलं, याच्यावर मला मिळालं काय? डिस्टन्स. ठीक आहे, मी तेच करणार. आता माझ्या डोक्यामध्ये काय करायचंय, मला एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एस म्हणजे काय? हे, बरोबर ना? तर एस ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. एस इज इक्वल टू व्हॉट? मी टाकतो ॲव्हरेज वेलोसिटी u प्लस v बाय 2 इंटू टी. ठीक आहे ना, u प्लस v बाय 2 इंटू टी टाकतो. आता या इक्वेशन मध्ये मला एक काम करायचंय. u v च्या जागी मी इथे हे जे इक्वेशन सांगितलं u प्लस एटी हे टाकून देतो. u प्लस एटी तसं टाकून दिलं, डिवायडेड बाय 2 इंटू टी. हे मला काय काढायचंय? डिस्टन्स. म्हणून मी मल्टिप्लाय बाय इथं टाइम केले. आलं लक्षात? आहे ॲव्हरेज वेलोसिटी इंटू टाइम. मिळालं काय तुम्हाला? डिस्टन्स. आता मी या v च्या जागी, या फायनल वेलोसिटी v च्या जागी u प्लस एटी ठेवलं. आता बघू आपण, मला इथे काय मिळतं? 2u, बरोबर ना? u प्लस u, 2u. इथे प्लस आहे बरं का, नाही तर आपल्याला नेहमी ही अशी सवय असते ब्रॅकेटच्या आत u. मग मला तुम्ही विचारताल, सर हे तर यू स्क्वेअर झालं ना, इथे मध्ये प्लस साइन आहे, प्लस. हा सांगा, u प्लस u काय झालं? 2u, बरोबर ना? आता याला कशाला ब्रॅकेट मध्ये ठेवलं मी? सरळ सिम्प्लिफायच करून देतो. हा, काही त्रास तुम्हाला नाही ना? ब्रॅकेट मध्ये असून नसून बाहेर तर प्लसच साइन होतं ना. u प्लस यू काय झालं? 2u. आता त्याच्यानंतर एटी साठी एटी जे आहे ते मी घेतलं, डिवायडेड बाय 2 इंटू टी. आता मी काय केलं, असंही हे u च्या बाजूला 2 आहे, हे 2 आहे, याला मी सरळ uच लिहिलं. म्हणजे याला डिवाइड करून टाकलं 2 ने. हे दोन्ही 2 कॅन्सल केलं. पुढे हे याच्यासाठी तर 2 खालीच राहणार ना, 1/2, बरोबर? ब्रॅकेट मध्येच ठेवतो मी. हा, आणि पुढे एटीला एटी तसंच, आणि हे बाहेर इथलं टी तसंच्या तसं. म्हणजे हा एस चा फॉर्म्युला काय झालं? टी नी मल्टिप्लाय केल्यावर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हा झाला आपला एस चा फॉर्म्युला. फॉर्म्युला नंबर 2. काय केलं रे मी याच्यामध्ये? याच्यामध्ये मी काहीच नाही केलं, खरंच सांगतोय. याच्यामध्ये मी फक्त काय लक्षात ठेवलं की बाबा आपलं डिस्टन्स काय असतं? ॲव्हरेज वेलोसिटी इंटू टाइम. मग ॲव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहिला मी. एस म्हणजे डिस्टन्स, ॲव्हरेज वेलोसिटी यू प्लस व्ही म्हणजे इनिशियल प्लस फायनल डिवायडेड बाय 2 इंटू टी केलं. मग यूचं यू मी तसंच ठेवलं आणि व्हीला आपण इथेच डिराईव्ह केलंय.
वीचं काय असतं, यू प्लस ए टी असतं. तर यू प्लस ए टी मी इथे लिहिलं, हे यू प्लस यू काय झालं, 2u झालं, प्लस ए टीचं ए टी इथे लिहिलं, हे 2u आणि ए टीला ए टी इथं लिहिलं डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल, यू इथे लिहिला, प्लस इथे कुठं 2 नव्हतं त्याच्यामुळं याला 1/2 तर इथं 1/2 तसंच लिहिलं मी, इंटू ए टी, आणि हे बाहेर मल्टिप्लाय बाय टी होतं ते तसंच तसं लिहिलं. त्याच्यावरून मला एक फॉर्म्युला मिळाला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हा मला फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे, चला 2 फॉर्म्युले तर डिराईव्ह झाले आपले. तिसरा फॉर्म्युला, बरं तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर हे डिराईव्ह कशाला करून देता, एमपीएससी ला थोडी डेरिव्हेशन येणार. एक्झॅक्ट बरोबर विचार करताय तुम्ही, एक्झॅक्ट बरोबर विचार करताय, पण मी हे डिराईव्ह याच्यासाठी करून दिलं, एक तुमची 1% जरी असा चान्स झाला की एक्झाम मध्ये मला रट्टा मारलेला आठवला नाही, तर एक थोडं कन्सेप्टचं जर डोकं वापरलं ना तुम्ही, तर हे फॉर्म्युले तुम्हाला तसेच्या तसे 2 मिनिटात डिराईव्ह करता येईल. 2 मिनिटात हे फॉर्म्युले तिथल्या तिथं डिराईव्ह करता येईल. कसे, हा सरांनी काहीतरी सांगितलं होतं की फायनल वेलोसिटी कशी काढली आपण, इनिशियल वेलोसिटी प्लस इन्क्रीज इन वेलोसिटी, काय आलं होतं ते, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आपण काय केलं होतं, ॲव्हरेज वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम इज इक्वल टू एस केलं होतं. ॲव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय, यू प्लस व्ही, व्ही मध्ये आपण ही अगोदरची व्हॅल्यू टाकली होती, त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळालं होतं डिस्टन्स इक्वेशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता काहीच नाही करायचं आपल्याला, आता इथे जसं आपण v ला रिप्लेस केलं होतं यू प्लस ए टीनी, आता आपल्याला याला नाही रिप्लेस करायचं, याला टी ला रिप्लेस करायचं. कसं रिप्लेस करायचं बघा, हे इक्वेशन, ह्या इक्वेशन मधनं तुम्हाला टी ची व्हॅल्यू काय मिळते, टी ची व्हॅल्यू काय मिळते सांगा, डायरेक्ट तुम्हाला जड जाईल. v या u ला इकडे पाठवतो, v मायनस यू इज इक्वल टू ए टी, याच्याहून टी ची व्हॅल्यू मला काय मिळाली, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी, सॉरी व्ही मायनस यू, टी ची व्हॅल्यू मिळाली, बरोबर ना. या इक्वेशनला मी काय लिहिलं, व्ही मायनस यू, या यू ला इकडे पाठवलं, इज इक्वल टू ए टी लिहिलं, आणि मग मी टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, काय होतं, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय ए, ही व्हॅल्यू मला मिळाली. आता मी काय करणार, आता मी हे रब करून टाकणार, स्क्रीनशॉट मारायचं तर मारा, मग मी इथे अजून डिराईव्ह करतो एक. मारला, ओके. आता मी काय करतो, याला असं रब करून टाकतो, खाली फॉर्म्युला राहू देतो, आपल्याला जे डिराईव्ह केले हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला राहू दिला मी. हा, आता मला सांगा, u प्लस व्ही मी जशाच तसं ठेवतो, टेन्शनच नाही घेत मी, पण मला ना टी चा फार राग आलेला आहे. मी टी ला काय करणार, या टी ची व्हॅल्यू इथे मी पुट करून टाकणार. सांगा बरं टी ची व्हॅल्यू काय, व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए, बराबर. तुमच्या थोडंसं डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी याला नीट करतो. मी या u प्लस व्ही ला v प्लस यू लिहू शकतो, 2 प्लस 3 करा का 3 प्लस 2 करा, मिळणार तर दोन्हीकडे 5 आहे, बरोबर ना. तर मी काय करतो, या u प्लस व्ही ला तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून असं लिहितो, v प्लस यू लिहू डिवायडेड बाय 2 करतो, याला पण जसं आहे तसंच लिहितो, v मायनस यू डिवायडेड बाय ए. लहानपणी 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी जेव्हा केव्हा तुम्ही ते ए प्लस बी चे फॉर्म्युले, ए प्लस बी चे फॉर्म्युले काहीतरी शिकला असताल, त्याच्यामध्ये तुम्ही असा फॉर्म्युला बघितला होता का, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बघितला होता का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी, बघितला असेल. तुम्हाला सांगा, व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू चा जर गुणाकार होत असेल, गुणाकार, तर त्याचा आंसर काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चलो ये नीचे का भी पोस्ट डालते हैं. म्हणजे मी वर या न्यूमरेटर मध्ये काय लिहू शकतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर लिहू शकतो ना, या फॉर्म्युल्याने लिहू शकतो. आणि खालचा गुणाकार काय झाला, 2a,
आणि हे काय होतं, जशाच तसं इथं लिहून टाकलं बाबा, मी काही चेंज केलं नाही केलं. काय केलं मी याच्यामध्ये, हा जो फॉर्म्युला होता मागच्या डेरिवेशन मध्ये आपण v ची व्हॅल्यू टाकली होती. आता मी v ला नाही काही त्रास देणार, आता मी t ला त्रास देणार. t ची व्हॅल्यू इथे टाकली, त्याला सिम्प्लिफाय केलं तर असं मिळालं. आता मला सांगा, मी याला जर अजून सिम्प्लिफाय केलं तर असं होईल, v स्क्वेअर मायनस काय रे हे, u स्क्वेअर इज इक्वल टू 2as, बरोबर. आणि याच्यावरनं फायनल फॉर्म्युला काय होईल रे आपला, फायनल फॉर्म्युला असा होईल रे, v स्क्वेअर इज इक्वल टू, या u ला तिकडं गेलं, इकडं मायनस आहे, तिकडं काय होईल प्लस, u स्क्वेअर प्लस 2as. चलो, तिन्हीच्या तिन्ही फॉर्म्युले घरबसल्या शांतपणे डिराईव्ह झालेले आहे. चला, कळालं, स्क्रीनशॉट मारा बरं, एकदा रिवाइज करू, पुढे जाऊ. चलो, रब करतो हे. तीन फॉर्म्युले काय डिराईव्ह केले रे आपण. पहिला फॉर्म्युला v इज इक्वल टू u प्लस at, बरोबर ना. दुसरा फॉर्म्युला काय होता बरं तो, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे तीनही फॉर्म्युले प्रचंड 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 इम्पॉर्टंट आहेत. या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून उद्या तुम्हाला फायनल वेलोसिटी, डिस्टन्स, फायनल वेलोसिटी किंवा याच्यातलं ऍक्सेलरेशन या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. हे तुम्हाला उद्या नोकरीची परीक्षा, कोणता इंटरव्ह्यू देताल तिथे असे बेसिक क्वेश्चन विचारतात, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. तर हे तुमच्या डोक्यामध्ये एक तर रट्टा मारून ठेवा, नाही तर मी जसं सांगितलं, आता मला तुम्ही रात्री 12ला जरी उठवलं तरी मी माझ्या डोक्यात फिक्सच असतंय की आलं कसं, बरोबर ना. आता बघा, आता एवढ्या सकाळी सुद्धा मी तुम्हाला क्लिअर कट सांगू शकलो. याचाच अर्थ कसं, मी आता त्याची स्ट्रॅटर्जी समजून घेतली. मी त्याचं तयार कसं होतं हे एकदा इथे असलं ना की ते आपल्याला ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट आपल्या समोर दिसून येतं. ठीक आहे ना. तर हे एक तर लक्षात ठेवा, कसं प्रूव्ह झालं, किंवा रट्टा मार. कारण तुम्हाला एक्झाम्पल कशी येणार, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन. तुम्हाला काही पॅरामीटर दिलेले असतील, फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, डिस्टन्स, मग ऍक्सेलरेशन तुम्हाला काढायचं असतं. तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचा असतो भरपूर वेळेस, तर मग इथून तुमचा टाइम निघतो. कसा निघणार तो, इथे v मायनस यू डिवायडेड बाय ए केलं की तुमचा टाइम निघणार. वाटल्यास तुम्हाला कुठे ॲव्हरेज वेलोसिटी विचारली तर हा पण फॉर्म्युला तुमच्या जवळ ठेवा, u प्लस v डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय, ॲव्हरेज वेलोसिटी. तर हे फॉर्म्युले किती स्टार देऊ मी याला, मी आतापर्यंत 7 स्टार फक्त एकालाच दिलेले आहेत. फ्रिक्शन मधला तो जो याचा फ्रिक्शन डज नॉट रिलेटेड विथ द एरिया, बरोबर ना, त्याला मी 7 स्टार दिलेत. त्याच्या पुढे मी 7 स्टार जनरली देत नाही, कारण मला एवढं इम्पॉर्टंट वाटतच नाही. पण मी याला किती देईन, नाही 7 नाही देणार, याला मी देतो 5 स्टार. कारण याच्यावर हे फॉर्म्युले तुम्हाला कोणीच नाही विचारणार, कोणीही तुम्हाला हे फॉर्म्युले नाही विचारणार. ह्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला गोष्टी कॅल्क्युलेट करा असं सांगणार, ज्या की तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर सॉल्व्ह करायच्या. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं, आज आपण आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्यात पहिले कळालं आपल्याला युनिट नंबर 4 चालू होणार आहे. युनिट नंबर 4 काय असतं, कायनेमॅटिक्स असतं. कायनेमॅटिक्स इज व्हॉट, कायनेमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ डायनामिक्स. Dynamics is divided in the two categories. First is kinetics and second is kinematics. Where we consider m, kinetics मध्ये मास किंवा फोर्स कन्सिडर करतो, कायनेमॅटिक्स मध्ये m असलं तरी आपण m कन्सिडर करत नाही. हे आपण पाहिलं, ही ट्रिक आपण बघितली. नेक्स्ट आपण पुढे कायनेमॅटिक्सला स्टार्ट केलं. कायनेमॅटिक्स मध्ये स्टार्ट केल्यानंतर
तुम्हाला मी सगळ्यात पहिले सांगितलं की युनिफॉर्म ॲक्सेलरेशन काय असतं. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले. गाडी जर कॉन्स्टंट स्पीडनी चालली असेल ते पण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, पण स्पीड जर कॉन्स्टंटली इन्क्रीज होत असेल ते पण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. दोन्ही गोष्टी युनिफॉर्म मध्येच येतात. मग युनिफॉर्म मध्ये येत कोणती नाही, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन मध्ये कोणत्या गोष्टी येत नाही. भरकन आपल्याकडे भरपूर गाडी बहादर असतात ना, छान टू व्हीलर, एकदा अशी किक मारली की त्यांना असं वाटतं की बाबा अरे बापरे कधी मी एकदा 200च्या स्पीडनी चालू गाडी, आणि ते एकदम एक्सलेटर फिरवतात आणि त्यांची गाडी अशी समोर ते विली का काहीतरी असतं ना, समोरचं चाक असं वर जातं. तर ते जे ॲक्सेलरेशन असतं ते इमिजिएट, म्हणजे ते काही कॉन्स्टंटली वाढत नाही 20-20 40-40ने. ते ॲक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म असतं, व्हेरिएबल ॲक्सेलरेशन असतं. So it does not come under uniform acceleration. If the acceleration is increasing uniformly or the vehicle is having constant speed, then only it comes under the case of uniform acceleration. बरोबर. तर या केस बद्दल आपण 2 एक्झाम्पल बघितले की कशा व्हरायटी असू शकतात, एक गाडीचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कसं असू शकतं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलंय याच्यामध्ये 3 फॉर्म्युले खूप महत्वाचे. ते 3 फॉर्म्युले आपण सगळे डिराईव्ह केले. कसे केले? पहिल्यांदा v इज इक्वल टू यू प्लस एटी काढलं, नंतर ॲव्हरेज वेलोसिटी काय असतं यू प्लस व्ही बाय 2, त्याला टाकलं आपण एसच्या फॉर्म्युल्यामध्ये. एसचा फॉर्म्युला काय झाला होता, फायनल फॉर्म्युला काय आला होता यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि तिसरा फॉर्म्युला काय आला होता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. एकदा माझ्यासोबत म्हणा, इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडनं म्हणून घेतो मी. सांगा व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला v इज इक्वल टू यू प्लस एटी. माझ्यासोबत म्हणा म्हणतोय मी, कशासाठी म्हणतोय की खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला घरी बसून कोणी म्हणणार नाही अरे बाबा तू का म्हणतोय व्हिडिओ सोबत, पण जर तुमच्या 1% जरी मुलांच्या लक्षात राहिलं तर तुमचं फार फायदा होईल. म्हणा माझ्यासोबत, v इज इक्वल टू यू प्लस एटी, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, हे 3 फॉर्म्युले. ॲव्हरेज वेलॉसिटीचा u प्लस v बाय 2. सांगा मला s चा फॉर्म्युला काय, यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सांगा मला v चा फॉर्म्युला काय. सर v स्क्वेअरचा सांगू का v चा सांगू, v स्क्वेअरचा सांगा. काय, यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, 3 फॉर्म्युले आणि हा फॉर्म्युला जर लक्षात राहिले आजचा तुमचा व्हिडिओ बघणं सफल. डेरिवेशन जर लक्षात राहिलं तर अजूनच सफल. नाही राहिलं डेरिवेशन, दॅट इज व्हेरी ओके, जस्ट बाय हार्ट दिस 3 फॉर्म्युलेज. ठीक आहे, ओके, चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय बाय.